महाराष्ट्र शासनाकडून रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर येथील नदीपात्रामध्ये करोडो रुपये खर्च करून गाळ उपसा काढण्याचं काम सुरू आहे. यामध्ये महाड तालुक्यातील सावित्री नदी, कार नदी व गांधारी नदी अशा प्रमुख नद्यातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसला जातो. मात्र या गाळ उपसा काढण्याच्या नावाखाली बेकायदेशीर भराव महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून महसूल विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसले आहे. गाळ उपसा करणाऱ्या ठेकेदारांना जलसंपदा विभाग व महसूल विभागाने 30 नियम अटी घालून गाळ उपसा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र तालुक्यातील कोणतेही ठेकेदार या नियमांचं पालन करत नसताना सुद्धा महाडचा महसूल विभाग कारवाई करत नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. महाड तालुक्यातील हॉटेल आंग्रे किचनसमोर बेकायदेशीर भराव करण्यात आला आहे. महसूल विभागातील तलाठी अजय गावंडे यांना संपर्क केला असता त्यांनी आम्हाला वेगळीच माहिती दिली आहे. तलाठी यांच्या म्हणण्यानुसार गाळ उपसा करणाऱ्या ठेकेदाराला ही जागा नेमून दिली असून या जागेचा सातबारा आम्ही सदर ठेकेदाराच्या कागदपत्राला जोडलेला आहे, अशी माहिती संबंधित तलाठी अजय गावंडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे पत्रकारांना दिली होती. जर संबंधित जागा महसूल विभागाने ठेकेदारांना नेमून दिली असेल तर त्या ठिकाणी साठवण्यात आलेल्या गाळाचं मोजमाप कधी करण्यात आले, तसेच त्याचा लिलाव कधी करण्यात आला, यासंबंधित कोणत्या वृत्तपत्राला गाळ लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून अनधिकृत केलेल्या भरावावर बांधकाम सुरू असल्याचं पुरावे प्राप्त झाले आहेत. गोंडाळे तलाठी अजय गावंडे यांना अनेक वेळेला मोबाईलद्वारे संपर्क करून तक्रार करून देखील अघाप या तलाठ्यांनी कारवाई केली नसल्याने तलाठी अजय गावंडे कारवाई करण्याऐवजी गप्प का बसले, हे सध्या तरी गुलदसत्यात जरी असले तरी तलाठी अजय गावंडे यांनी या अगोदर गाळ साठा करण्यासाठी सातबारा घेतला असल्याची कबुली दिली होती. आता तेच तलाठी महाशय हा भराव अनधिकृत असल्याची कबुली देत आहेत. मात्र कारवाईचा आम्हाला अधिकार नसून ते तहसीलदारांना असल्याचं सांगत आहेत. आता तरी महाड तहसीलदार महेश शितोळे कारवाई करून ठेकेदाराचा ठेका रद्द करणार की पुन्हा गाळ उपसाच्या नावाखाली अनधिकृत भराव करणाऱ्या या गाळ माफियांना पाठीशी घालणार, हे पाहणे मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. तलाठी हो. म्हणजे आपण इथून लाडवली विभाग आहे तुमचा की दुसरा विभाग? हा, तुमचा विभाग कुठला आहे? कशाचा? तलाठी तुमचा गाव कुठलं आहे? सदा गाव गोंडाळे. गोंडाळे. आणि मग आंग्रे किचन वगैरे तुमच्या आधीतच आहे ना? हा. ओके ओके, ठीक आहे. तुमचं पूर्ण नाव काय सर? कोण बोलतंय? पत्रकार बोलतो, रामदास चव्हाण. बोला. नाव काय पूर्ण आपलं? अजय गुलाबराव गावंडे. अजय गुलाबराव गावंडे. ओके, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला यापूर्वी काही माहिती दिली होती का मुद्दसरभाई पटेल छावा संघटनेच्या यांनी? हा. त्यावर काय कारवाई केली तुम्ही? पंचनामा केला आहे, त्याचा रिपोर्ट ऑफिसला दिलेला आहे, त्यावर साहेब त्यांच्या होते असे बोलले. बरं झाले. आंग्रे किचनच्या समोर? हा, त्याच्यावरती त्यांनी ते बांधकामाचं आहे तशाबद्दल पंचनामा करून दिलाय कागद. पंचनामा केला म्हणजे कारवाई, आता बांधकाम चालू झालंय. कारवाई आता करतील ना मग साहेब. कारवाई आम्ही थोडी करणार, कारवाई वरती करणार. आमचं काम आहे पंचनामा. पंचनामा करायचं ठीक, पण साहेब कधी येणार? त्याचं बांधकाम स्ट्रक्चर पूर्ण झाल्यावर करतील ना कारवाई त्याच्यावर. ऐका ना, विषय तो नाही. तुम्ही साहेबाला सांगायचं साहेब इथं वाळू पडले, खडी पडले, डबर पडले, बांधकाम सुरू झालं, म्हणजे बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर साहेब येणार का? साहेबांना विचारणार. साहेबांना विचारणार ना आम्ही प्रश्न, जा विचारणार की साहेब तुमच्या, ऐका ना, आम्ही काय बोलणार? कारवाईचं काम मला एक सांगा. संबंधित, कोण करतात? मी काय म्हणतो, संबंधित तुमचे तिथं महसूल अधिकारी होते म्हणजे तलाठी, त्यांना आम्ही जा विचारला असता, ते बोलले साहेबांना विचारा कधी कारवाई करावी आता. तुम्ही त्यांना रिपोर्ट मारायचा की साहेब इथं बांधकाम चालू झालंय, तुम्ही लवकर या कारवाई करा. आता बिल्डिंग उभा झाल्यानंतर साहेब येण्याचा काय उपयोग होणार आहे? साहेबांना बोला ना. हे आम्ही साहेबांना बोलणारच की आमचं काम काय, तिथं घटना घडली, मला त्यांनी कळवलंय, मी त्याचा अहवाल पंचनामा झालाय, रिपोर्ट दिलाय, साहेब काय बोलले आपण त्याच्यावर कारवाई करू. आता असं बोलले, आता करू म्हणजे आता ह्याला किती दिवस झाले? आता त्या गोष्टीला, घटनेला किती दिवस झाले? काल माहिती दिली, कालच्या काल हे झालंय. हा ना, कालचीच गोष्ट आहे ना. यापूर्वी पण तुमच्याकडे तक्रार केली होती कोणी? तुमच्याकडे मुद्दसरभाई पटेल यांनी?
कशा संबंधी? या संबंधित की बाबा ती जागा नेमून दिली आहे का गाळ उपशासाठी? मग इथं दिली आहे ना मग. दिली आहे ना, मग त्याचा सातबारा तुमच्याकडे असेल ना? जमा केलेला आहे. हा, झाली आहे ना मग. मग तिथे त्याचा लिलाव कधी झाला? त्या भरावचं मोजमाप कधी झालं? लिलाव नाही झाला. कोण म्हणतो लिलाव झाला? मग त्यांनी बांधकाम कसं चालू केलं तिथं प्रायव्हेट ह्याच्यामध्ये? तुमच्या सरकारी जर ह्याच्यामध्ये त्याचा झालाय ना, जाऊन पाहणी केली आहे त्याची. तिथे सांगतोय ना तुम्हाला, पंचनामा केला आणि कळवलंय तसं आम्ही ऑफिशियली. ठीक आहे. पंचनामा तुम्ही ऐका, पंचनामा कॉपी तुम्ही ऑफिसला दिलीत का तहसीलदार साहेबांना? ओके, चल लगेच विचारतो. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट